Once again, a very good morning, my dear students. आपण बघत आहोत लेसन नंबर 15 खरा नागरिक, एक सच्चा नागरिक. या पाठाचे लेखक आहेत सुहास बारटक्के आणि या पाठामध्ये लेखकांनी शालेय विषय अभ्यासताना मतलब जो हम लोग स्कूल में सब्जेक्ट पढ़ते हैं उन सब्जेक्ट की जो वैल्यूज़ है उनका जो मैसेज है वो खाली पढ़ाई के लिए नहीं होता है, तो उन वैल्यूज़ को हमें अपने आचरण में हमारे बिहेवियर में लाना चाहिए. इससे रिलेटेड ये लेसन है. आपण काल बघितलं की निरंजन हा एक गरीब मुलगा आहे, अनाथ मुलगा आहे. त्याचे आईवडील वारलेले आहेत आणि तो त्याच्या दूरच्या मावशीकडे चिपळूणच्या उपनगरामध्ये, शहरालगतच्या उपनगरामध्ये राहत आहे. आणि भडसावळे गुरुजींनी त्याला सल्ला दिला की सकाळी लवकर उठून अभ्यास वगैरे करायचा, की तू जर शाळेमध्ये पहिला नंबर काढला तर मी तुझा सर्व अभ्यासाचा खर्च करीन, तुला वह्या पुस्तकांचा खर्च मी करीन. त्यामुळे निरंजन अतिशय मन लावून अभ्यास करायचा आणि सकाळी उठून तो त्याची जी कामं असायची ती सर्व गोठ्यामध्ये जाऊन कामं तो करायचा. वो अपनी सारे जो काम थे गोबर उठाने काम वो करता था. आणि मग त्याचा आज शेवटचा पेपर होता. तर कोणता पेपर होता? नागरिकशास्त्राचा. परंतु अभ्यास करता करता त्याला वेळेचं भान राहिलं नाही. त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे झाला. त्याला सर्व प्रश्नांची उत्तरे, उसे हर एक सवाल के जवाब आ रहे थे. पेपर त्याचा 10:30चा होता आणि 9 वाजून गेले होते. त्याला देशमुखांकडे वारीला जायचं होतं. वार म्हणजे जेवायला जायचं होतं आणि मग तिथून तो शाळेत जाणार होता. इथपर्यंत आपण काल बघितलं. आज आपण आणखीन पुढे जाऊया. बघा काय झालं आता. लेखक काय सांगत आहेत. मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी. तुम्हाला दिसतं चित्रामध्ये तो डोंगर आहे. डोंगराच्या पायथ्याशी. पायथा म्हणजे बेस. तिथे मावशीचं घर होतं. पायथा बेस. मध्ये एक नदीही लागायची. बघा त्या घराच्या त्या बाजूला जर जायचं असेल गावामध्ये तर तुम्हाला ती नदी पार करून जावं लागायची. चित्रामध्ये दिसतंय. नदी म्हणजेच सरिता. पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत चालत पार करायला लागायची. पूर्वी मतलब पहिले. परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. बघा पूर्वी ही नदी तुम्हाला पाण्यातूनच पार करायला लागो. पानी को पार करके आपको उस तरफ जाना पड़ता था. लेकिन अभी कोंकण रेलवे आने की वजह से इस नदी के ऊपर पूल मतलब क्या, ब्रिज आ गया था. पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवली होती. देखो आप बोलेंगे कि वो रेलवे का ब्रिज है तो कैसे पार कर सकते. नहीं, उन्होंने रेलवे और एक छोटी सी जगह पायवाट मतलब फुटपाथ की तरह उन्होंने रास्ता रखा था लोगों को आने जाने के लिए. या पुलामुळे आता जाणं येणं सोपं झालं होतं. इझी हो गया था आना जाना. निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत, उजळणी मतलब रिविजन, उजळणी मतलब क्या, रिविजन, अपनी मन ही मन में वो रिविजन करते करते झपाझप चालला होता. झपाझप म्हणजे काय, भराभर, फास्ट, क्विकली. कारण त्याला अगोदरच खूप उशीर झाला होता. 10:30ला त्याचा पेपर होता. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. बघा त्याला त्या रस्ता वाट म्हणजे काय, रस्ते. रास्ते में उसने क्या देखा, एक बड़ा सा पत्थर वहां पे गिरा हुआ दिखाई दिया. कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. बघा काय विचार केला त्याने कि हा दगड कुणीतरी कामासे कुछ काम की वजह से लिया होगा, लेकिन काम खत्म होने के बाद वहीं पे छोड़ दिया है. कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला. उसने वो पत्थर उठाया और साइड में रखा. त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा, बेफिकीर मतलब बेपरवा, केअरलेस. ओके स्टुडंट्स, बेफिकीर मीन्स व्हॉट, बेपरवा, दुसऱ्यांची परवा करायची नाही. प्रवृत्ती म्हणजे स्वभाव.
ॲटिट्यूड, नेचर, टेंडेन्सी, वर्तन, हां, स्वभाव. भयंकर राग आला, खूप उसे बहुत गुस्सा आया कि लोग ऐसे कैसे कर सकते. तुम्ही विसरलात, वो क्या मन ही मन सोचने लगे की आप भूल गए, पण दुसरा ठेचकाळून जीवाला मुकतो त्याचं काय. मतलब आप अपना काम करके वो पत्थर छोड़ दिए, भूल गए, लेकिन अगर गलती से किसी को पत्थर लगता है और उसको अगर वो अपनी जान भी देता है तो उससे क्या. असंच त्याचं म्हणणं. निरंजन पुलावर पोहोचला. आता बघा काय झालं इथे बघा, जीवाला मुकणे म्हणजे काय, प्राण देणे. हां, ठेचकाळून म्हणजे ठेच लागून, स्ट्रायकिंग वन्स फूट अगेन्स्ट अ स्टोन. ओके, आता आपण पुढे जाऊया. इथे बघा पुढे, हां, निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा 9:30 वाजून गेले असावेत. 9:30 हो चुके थे शायद. आता 9:50ची गाडी येईल, धाडधाड आवाज करत, दिमाखात पुलावरून जाईल. धाडधाड आवाज करत, धाडधाड, आणि दिमाखात म्हणजे रुबाबात. जेव्हा निरंजन त्या ब्रिजवर पुलावर पोचला तेव्हा 9:30 वाजून गेले असावेत असं त्याने अंदाज लावला. आणि त्याने काय विचार केला की 9:50, 9:50 की ट्रेन आ जाएगी. आणि तिचा आवाज कसा होतो ट्रेनचा, धाडधाड, आणि ती रुबाबात ऐटीत जाईल. ही कोकण गाडी किती छान दिसते. तो काय विचार करू, ही गाडी किती छान दिसते. पण दिसते ना दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. म्हणजे निरंजन काय सांगतो की आपण तिला बघत राहतो तोपर्यंत ती बोगदा मीन्स स्टूडेंट्स टनल, बोगदा मीन्स व्हॉट, टनल के अंदर वो घुस जाती है. काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला. बघा निरंजन इतका साधा आणि गरीब मुलगा आहे की तो अजूनपर्यंत गाडीत सुद्धा बसला नव्हता. मग त्याचं काय स्वप्न आहे की काय मजा आहे. तो विचार करू लागला की जे लोक गाडीतून प्रवास करतात त्यांना किती मजा येत असेल. आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू, या विचाराने तो हुरळून गेला. त्याला खूप आनंद वाटला, हुरळून जाणे. त्याला खूप आनंद झाला की किती मजा येते असेल, आपण मोठे झालो ना की आपण पण गाडीतून फिरू. तोच त्याचं लक्ष. डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेले. भगदाड म्हणजे मोठं छिद्र, या मोठं भोक किंवा अ लार्ज होल. आता तुम्हाला त्या चित्रामध्ये दिसते निरंजन आहे आणि त्याच्या डाव्या बाजूची जी रूळ त्याच्या खाली काय पडलेलं आहे, एक मोठं छिद्र तिथे. हे छिद्र कसलं, ये होल कैसा. रोज नसतं बुआ, क्योंकि निरंजन हमेशा उसी से क्या करते, आता जाता रहते अपने स्कूल के लिए, तो हर दिन ये नहीं रहते, आज कैसे हो गया. असं म्हणत त्याने जवळ जाऊन पाहिलं तो कुणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडे वाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं. ध्यानी म्हणजे लक्षात येणे, टू रिअलाइज. आणि वेडे वाकडे म्हणजे डिफॉर्म्ड करना, वाकड़े तिकड़े करना. कि किसी ने तो वो कंक्रीट जो लगाया था उसे फोड़ के वो रेलवे के रूल उखाड़ दिए थे, उसे टेढ़ा किया था ताकि कोई बड़ा एक्सीडेंट हो जाए रेल्वे का. निरंजनला आश्चर्य वाटलं म्हणजे काय झालं, तो चकित झाला. बघा, टू बी सरप्राइज्ड. हां, आता पुढे बघूया आपण. रात्री 2 वाजता शेवटची गाड़ी इथून जाते. देखो ये बहुत पुरानी बात है, तो उस समय ज़्यादा गाड़ियाँ आती जाती नहीं थी. तो निरंजन को ये मालूम था कि रात के 2 बजे लास्ट की गाड़ी आती, उसके बाद ये सुबह की 9:50 की ट्रेन रहते. म्हणून बघा काय सांगितलेलं, रात्री 2 वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. जाणीवपूर्वक म्हणजे काय, मुद्दामहून, डेलिब्रेटली. आणि उपद्व्याप म्हणजे त्रासदायक कृती, मिस्चिफ, घोटाळा. उपद्व्याप म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणे. आता प्रवाशांनी भरलेली 9:50ची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. बघा, लगेच त्याचं डोक्यात काय विचार आला की आता 9:50ची गाडी येईल आणि ती प्रवाशांनी भरलेली असेल, पॅसेंजर से भरी होगी रहेगी.
गाडी आली तर भयंकर अपघात होईल. अपघात म्हणजे दुर्घटना, ॲक्सिडेंट. हे त्याच्या लक्षात आलं. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देशमुखाकडचं जेवण सारं विसरलं. वो अपना सिविक्स का एग्ज़ाम, देशमुख के घर पे खाना खाने के लिए जाना था, वो सब भूल गया. त्याच्या डोळ्यासमोर धाड धाड आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. उसके आंखों के सामने उसे दिखने लगा कि गाड़ी आ रही है और कुछ बड़ा एक्सीडेंट होने वाला है. सॉरी. कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या. कानठळ्या बसवणारा आवाज म्हणजे काय की कान बधीर होतील, मतलब इतनी लाऊड नॉईज. आणि लोकांच्या किंकाळ्या, आक्रोश, मोठ्याने ओरडणे, रडणे, स्क्रीमिंग, क्राईज कानात घुमू लागले. उसके कान में ये आवाज आने लगे. स्टेशन इथून खूप दूर होतं, 3-4 किलोमीटर. तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास. भडसावळे गुरुजींची मदत बंद, शिक्षणही बंद. बघा, उसने क्या सोचा कि मुझे कुछ तो करना है. अगर वहाँ से स्टेशन बहुत दूर था, 3-4 किलोमीटर, मुझे दौड़ते हुए वहाँ पे जाके उस गाड़ी को रोकना था जो 950 की गाड़ी थी, वहाँ से छूटने वाली. फिर उसने सोचा अगर मैं उस गाड़ी को रोकने के लिए जाता हूँ तो मेरी एग्ज़ाम चूक जाएगी, मिस हो जाएगी, मेरा सिविक्स का पेपर डूब जाएगा या मिस हो जाएगा और मैं एग्ज़ाम में फ़ेल हो जाऊँगा. अगर मैं एग्ज़ाम में फ़ेल होता हूँ तो भड़सावळे गुरुजी मुझे मदद करना बंद देंगे. देशमुख के घर में जो जाना था वो सब बंद हो जाएगा और मेरा एजुकेशन, मेरा जो पढ़ाई लिखाई है वो भी बंद हो जाएगी. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच. मैंने जो सपना देखा है, स्वप्नाळू वृत्ती, हाँ, कि मेरा जो ड्रीम है कि मुझे गाड़ी में, रेल्वे में घूमना है, वो अधूरा रह जाएगा. परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला, हां, परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. स्टेशन, रेलवे स्टेशन जो था जहाँ पे गाड़ी आती है, वो जहाँ से छूटने वाली थी, वहाँ पे उस तरफ वो दौड़ने लगा. तो स्टेशनात शिरला तेव्हा 9:50 ची गाड़ी नुकतीच आली होती. जब वो स्टेशन में घुसा, 9:50 की ट्रेन वहाँ पे रुकी थी. आता 5 मिनिटात ती सुटणार होती. 5 मिनिट में वो छूटने वाली थी. बघा, जोरात पळत गेला. ते मला दिसतं ना चित्रामध्ये, तो शिरलेला आहे आणि गाडी तिकडे उभी आहे. हां, आता बघा काय झालं. निरंजनने धावतच स्टेशन मास्तरांना गाठलं. स्टेशन मास्तर मालूम आहे ना, जो मेन ऑफिसर रहते. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळाबद्दल सांगितलं. जो रूल, हां, वहाँ पे जो खराब हो गया था उसके बारे में इन्फॉर्मेशन दी. पण ते त्यांना खरं वाटेना. लेकिन वो स्टेशन मास्तर उसके ऊपर भरोसा या विश्वास नहीं रख रहे थे. अखेर निरंजनने आर्जवे केली. आर्जवे म्हणजे विनंती करणे, टू रिक्वेस्ट, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. उसने क्या कहा कि आप आके देखो फिर गाड़ी छोड़ दो. मी खोटं बोलत असेल तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. उसने क्या कहा, अगर मैं झूठ बोलता हूँ तो मुझे पुलिस के ताबे में दे दो. एवढं बोलल्यावर स्टेशन मास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागले. तथ्य म्हणजे सत्य. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली. बघा, तथ्य वाटणे म्हणजे सत्य वाटणे. आणि मग त्याने काय सांगितलं की धोका नको, रिस्क नहीं चाहिए, इसलिए गाड़ी को रुकवाया और वो निरंजन के साथ चले गए. और जहाँ पे वो इंसिडेंट हुआ था, जहाँ पे वो रेलवे का रूल उखाड़ दिया था, वहाँ पे निरंजन उनको लेके गए. पुढे काय झालं बघा. फारच भयंकर, बहुत ही भयंकर था. हाँ, कल्पना करता येणार नाही असा भयंकर अपघात झाला असता. मतलब आप इमेजिन नहीं कर सकते, इतना बड़ा एक्सीडेंट हो सकता था. स्टेशन मास्तरांनी लगेच गाड़ी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश. वहाँ से उन्होंने कांटेक्ट किया कि गाड़ी को मत भेजना. दीर्घकाळ मतलब लंबे समय तक रुकने का आदेश दिया, ऑर्डर दिया. आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. पंचनामा मतलब इन्क्वायरी, सब इन्फॉर्मेशन. घटनेचे गांभीर्य लक्षात. गांभीर्य मतलब सीरियसनेस. गांभीर्य मतलब क्या, सीरियसनेस. जिल्हाधिकारी मतलब जो जिला का अधिकारी रहता है, प्रमुख अधिकारी. डिस्ट्रिक्ट कलेक्टर जो रहते बच्चों,
जिल्ह्याचा कारभार पाहण्यासाठी जो गवर्नमेंट को ऑफिसर रहता है, सबसे बड़ा जिला का अधिकारी कौन रहता है? जिला अधिकारी, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, जिला पुलिस अधीक्षक, डिस्ट्रिक्ट पुलिस कमिश्नर, उस जिले का जो कमिश्नर रहते, सारे अधिकारी जो सब गवर्नमेंट ऑफिसर बड़े बड़े तत्काळ त्या ठिकाणी जमा झाले आणि पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं, निरंजन को भी वहाँ पे रुकना पडा. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं. देखो, चाणाक्षपणा म्हणजे हुशारी, चतुराई, क्लेवरनेस, म्हणून त्याचं कौतुक झाले, उसकी तारीफ. परंतु त्यावेळी निरंजनने मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. लेकिन निरंजन चुपचाप एक पेड़ के नीचे बैठा था. तो निराश झाला होता, तो उदास झाला होता. का? त्याचा नागरिक शास्त्राचा पेपर चुकला होता, क्योंकि उसका सिविक्स का पेपर छूट गया था. उसे बहुत बुरा लग रहा था क्योंकि वो पेपर लास्ट था, उसके बाकी के सब पेपर अच्छे गए थे. उसने बहुत पढ़ाई की थी, उसने बहुत मेहनत की थी. तो नापास होणार होता, अभी वो फेल होने वाला था. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या साऱ्या सवलती रद्द, सवलत मतलब सूट किंवा डिस्काउंट, जो रद्द मतलब क्या होने वाले थे, अभी खत्म. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. निरंजन के वार्ताहर मतलब रिपोर्टर्स, बहुत सारे रिपोर्टर्स, न्यूज़ चैनल वाले वहाँ पे आ गए आणि वो आके निरंजन से बात करने लगे. फोटोही काढला, निरंजनचा फोटो काढला, क्योंकि निरंजन ने बहुत सारे लोगों की जान बचाई थी. निरंजन उदास मनाने घरी परतला. उदास म्हणजे दुःखी, खिन्न. खरं म्हणजे त्याला आनंद व्हायला हवा होता, परंतु त्याला वाईट वाटत होते, कारण तो नापास होणार होता, त्याचा पेपर चुकणार होता. तर मुलांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. जो राहिलेला लेसन आहे तो आपण नंतर बघणार आहोत. धन्यवाद.